आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली याचा कलर पिंक आहे, म्हणजे एकदम बेबी पिंक टाईप हा ब्लाउज पीस आहे। ब्रॉकेट टाईप आहे बघा, छोट्या छोट्या बुट्ट्या दिसत आहे त्याच्यावर आणि त्याचा आपण इथे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। तर मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हीचा बॅक पार्टची कटिंग आपण ऑलरेडी केलेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ना तर ती आपण इथून टाकलेली आहे बघा, आणि ती आहे इथे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेली आहे गळा रुंदी आणि शोल्डर, तर टोटल 5.5ला मार्किंग केलेली आहे आणि 2.5 इंचाची इथे आपली गळा रुंदी आहे। ठीक आहे, मी मार्किंग आत्ताच करून घेतली। त्यानंतर आपण मुंडा घेतलेला आहे इथे 5.5 इंचाचा, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक तुम्ही जेवढं मार्जिन घ्यायचं आहे ना तेवढं, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 1.5 इंच म्हणजे मार्किंग 1.5 ॲड करून डायरेक्ट छातीच्या घडीची मार्किंग केली। तुम्ही इथे 2 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत आणि तीसुद्धा डायरेक्ट अस्तरवर, तर जेवढा गळा असेल ना त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं। तर बघा मी इथे 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंगसुद्धा इथे करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करावाच लागतो। त्यामुळे नंतर आता काय करणार आहे, जो काही गळ्याचा शेप असेल तर तो आखून घ्यायचा आहे इथे। तर मी सुद्धा आता इथे जो काही गळ्याचा आकार आहे तर तो देऊन घेते आणि इथे आता आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथून मी क्रॉसला 1 इंचाला मार्किंग केली आणि त्यानंतर ह्या पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतला। तुम्ही यापेक्षा अजूनही डीप घेऊ शकतात, पण एवढा सुद्धा सफिशियंट असतो, तो ब्लाऊज घातल्यानंतर बऱ्यापैकी स्प्रेडसुद्धा होतो। तर बघा मग मी इथून हे कटिंग करून घेते आणि प्रॉपर आपल्याला ह्या पद्धतीने इथे कट करायचं आहे, जसं आपण मार्किंग केली होती ना सेम तशीच। त्यानंतर इथून किती येत आहे ते मोजून घ्यायचं। तर बघा अर्धा इंच खाली मार्जिनमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर इथे आपण 3.5 किंवा 3 इंचाचं इथे जो काही पॅच रेडी करणार आहोत तर तो करू शकतो। तर बघा मग मी इथे ना मला असं वाटतं की 3 इंचाचं सफिशियंट होईल, 3 इंचाची मार्किंग करून घेतली। त्यानंतर या पद्धतीने लाईन ड्रॉ केली आणि 3चं आपल्याला इथे निम्मं घ्यायचं आहे। तर बघा मी इथे 1.5ला मार्किंग केली आणि आता 1-1 इंच ह्या पद्धतीने खालीवर मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला। आता तुम्हाला इथे जो काही शेप ड्रॉ करायचा आहे तर तो तुम्ही इथे करू शकता। तर बघा मी इथे हार्ट शेप ड्रॉ करणार आहे, तर ह्या पद्धतीने मग मी इथे हार्ट शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे, तुम्ही याच्यापेक्षा छोटा, याच्यापेक्षा मोठा किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर थोडा डीप किंवा थोडा कमी असं करू शकतात। आता बघा मी इथे डबल फोल्ड करून कॅनव्हास पेपर ठेवला आणि तीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर सुद्धा करून घ्यायची आहे, कारण की हा जो काही शेप आहे हा कॅनव्हास लावूनच आपल्याला करावा लागेल तरच तो प्रॉपर येणार आहे यासाठी। ठीक आहे, आता हा शेप आपल्या इथे बरोबर ड्रॉ पण झालेला आहे। मी दुसऱ्या साईडने सुद्धा ती मार्किंग करून घेतली। बघा फेंट दिसते तर ती फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची असते आणि तुम्ही बघू शकतात की हार्ट शेप एकदम प्रॉपर असा परफेक्ट सुद्धा इथे आलेला आहे। ठीक आहे, आता एक्स्ट्राचं थोडंसं मार्जिन ठेवून आपण हे कॅनव्हास पेपर इथे कट करूयात। लक्षात राहू द्या हा जो काही कॅनव्हास पेपर आहे हा पेपर कॅनव्हास आहे। ठीक आहे, यासाठी आता आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे, तर याचं अस्तरसुद्धा लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा गळ्याच्या मधला जो काही कपडा होता अस्तरचा तर त्यामध्येच आपलं इथे अस्तरसुद्धा रेडी झालं। इथे पिन लावून आता मी हा पार्ट साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे,
तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट, तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आता इथे मी पिना लावून घेते बघा, एक सेंटरला लावलेली आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घेतल्या. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथून गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना एकसारखं मार्जिन येणं खूप गरजेचं आहे, कारण इथे आपण बिना कॅनव्हास पेपरचा हा गळा रेडी करत आहोत आणि बिना कॅनव्हास पेपरचा जर का गळा असेल तर खूप काळजीपूर्वक आपल्याला तो स्टिच करावं लागतं, तरच तो प्रॉपर फिनिशिंगसहित व्यवस्थित असा रेडी होतो. तर बघा मग एकसारखं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. मी पुन्हा सांगते, आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंगसहित सोबतच रेडी व्हावं यासाठी. तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता हे टीप मारून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपड्याचं, तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा मग व्यवस्थित मी ह्या पद्धतीने हा मधला पार्ट कट करून घेतला. त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी व्हावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक छोटे छोटे इथे कट्स देऊन घ्यायचे आहे. आता हे कट्स दिल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट अलगद सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित आपल्याला इथे प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी द्यायची आहे गळ्याच्या साईडला दाबटीप. तर लक्षात राहू द्या, इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठीची ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता गळ्याच्या साईडला दाबटीप दिल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला सोबतच रेडी होईल. इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की स्टिच करू शकतात, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंगसहित आणि कमीत कमी टाईममध्ये हा आपला पार्ट रेडी होतो आहे. तर बघा एकदम व्यवस्थित अशी छान फिनिशिंग आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं आहे. आणि गळा आणि कमरेचा पार्ट फायनल रेडी झाला. त्यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपण एकदम कडेकडेने इथे टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेतलं. आता हे जोडल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा आपला हा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. त्यामुळेच मग ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी एक्स्ट्राचं कट करून हा पार्ट रेडी करायचा असतो, गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यानंतर. ठीक आहे, आता एवढा पार्ट आपला प्रॉपर फिनिशिंगसहित इथे रेडी झालेला आहे, कुठे गोळा पण झालेला नाही आहे आणि काहीच नाही. आता हा पार्ट मी इथे साईडला ठेवून घेते. त्याच्या आधी एक सेंटरला आपण मार्किंग करूयात, म्हणजे पुढची डिझाईन बनवून आपल्याला सोपं जाईल. आणि जो काही आपण हा हार्ट शेप आणि अस्तर कट केलेलं होतं तर ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर सिंपल कडेकडेने सगळ्यात आधी एक टीप मारून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित. आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हा अस्तर ह्या पद्धतीने फोल्ड करून चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे ह्या स्टेपनी काय होतं की आपला कॅनव्हास पेपर व्यवस्थित अस्तरमध्ये पॅक होऊन जातो. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, सो ती तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. आणि फायनली आपला हा पॅच अस्तर लावून रेडी झालेला आहे. आता आपल्याला हा कॅनव्हास पेपरचा जो काही शेप आहे तर तो लावायचा आहे बॅक पार्टला. तर याचासुद्धा जो काही सेंटर आहे ना तर त्यालासुद्धा आपण चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊयात, म्हणजे बरोबर मध्यभागी आपल्याला हा शेप लावणं सोपं जाईल. आणि आता बॅक पार्टचा सेंटर आणि हा पॅचचा सेंटर एकमेकाला बरोबर मॅच करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, फक्त शेपच्या मध्येच. ठीक आहे. आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जो काही आकार आपण
परफेक्ट असं ड्रॉ केलेल्या आहे तर एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या, तुम्ही जशी टीप माराल तसाच त्याचा शेप येणार आहे. त्यामुळे अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला हा शेप इथे रेडी करून घ्यायचा आहे. त्यामुळेच थोडा टाईम लागला तरी चालेल, पण प्रॉपर व्यवस्थित थोडंसं पकडत आपल्याला बरोबर त्याच शेपवर इथे टीप मारून घ्यायची आहे. एखादी टीप जरी इकडे तिकडे थोडीशी गेली तरीसुद्धा शेप चेंज होऊ शकतो. आणि फायनली प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे टीप दिली. त्यानंतर आपल्याला बघा हे ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे एक छोटासा कट मारायचा आहे. आणि त्यानंतर हा मधला अस्तर, कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक, त्याचं अस्तर, हे सगळं एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचं इथे कट केलं. 1 लाईन किंवा पाव इंच एवढं फक्त आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन तिथे ठेवायचं आहे. आणि ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर फिनिशिंगचं इथे रेडी व्हावा यासाठी. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला कुठेही कट जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आता ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आणि त्याचा जो काही शेप आहे ना तर तो व्यवस्थित प्रेस करायचा. इथला आता आपण छोट्याच्या स्क्रूड्रायव्हरने आतमध्ये अलगद प्रेस करत ते कोना व्यवस्थित बाहेर काढून घेऊयात. खूप जोराचं खेचायचं नाही आहे, जर खूप जोराचं खेचलं तर तिथून डायरेक्ट फाटण्याचे चान्सेस असतात, लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर बघा मग इथे ह्या पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तर किंवा कॅनव्हास पेपरचा अस्तर वगैरे आहे ना तर ते वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा जो काही हार्ड शेप आहे तर तो प्रॉपर फिनिशिंगचा इथे रेडी होईल. त्याचा आकार कुठल्याही प्रकारचा बदलता कामा नाही, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे प्रॉपर फिनिशिंगचा इथे फायनली दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा. आणि तुम्हाला दाखवते मी की बघितल्यावर पण लक्षात येईल की किती छान असा शेपसुद्धा इथे आलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे आतमध्ये थोडंसं किंचितचं एक्स्ट्रा आहे तर आपण ते इझिली प्रेस करून घेऊयात, फक्त जास्त काही करायची गरज नाही आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी गोल्डन कलरची डिझायनर लेस इथे यूज करते, कारण गोल्डन कलर कशावरही सहज मॅच होतो. आणि सध्या गोल्डन कलरचे हे त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे. सो मग गळ्याच्या कडेकडेने मी ही लेस इथे लावून घेत आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे हे लावून घेऊयात, इथे गळ्याच्या साईडला सुद्धा. आणि आपण थोडंसं वरचा गोल गळा आणि खालचा हार्ट शेपमध्ये डिस्टन्स ठेवलेलाच होता, जेणेकरून आपल्याला लेस वगैरे लावता येईल आणि शेपसुद्धा प्रॉपर दिसावेत यासाठी. ठीक आहे. आणि मग ह्या पद्धतीने कडेकडेने पकडत बघा फायनली गळ्याच्या साईडला मी इथे ही लेस लावून घेते. तुम्ही किंचितचं 1 लाईन एवढं मार्जिन गळ्याला सोडू शकतात. ठीक आहे. आणि आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी बऱ्याचदा सांगतच असते, म्हणजे नेहमीच सांगते की आपण लेस लावताना लेसला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, दुसरं म्हणजे ती लेस तरंगतसुद्धा नाही आणि लवकर ब्लाऊजसुद्धा खराब येत नाही. त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. सो तुम्हीसुद्धा तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता वरच्या शेपला आपण लेस लावल्यानंतर इथे बॅक साईडला टक्स टाकूयात. तर बघा सेंटरपासून मी 4.5ला मार्किंग करते आणि उभा 4च्या टक्सची मार्किंग केलेली आहे. 4.5ला मार्किंग केल्यानंतर खाली अर्धा इंच दोन्ही साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची. आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फोल्ड करून इथे टक्स टाकून घ्यायचं बघा. तर आता इथे स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि तिरका टक्स ह्या पद्धतीने आपण टाकून घेतलेला आहे. टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ब्लाऊज लवकर खराब व्हायला नको यासाठी. आणि इथे सुद्धा बघा मी बरोबर डबल टिप देऊन स्टार्टिंग एंडिंगला लॉक करून दोन्ही साईडचे फायनली आपण इथे प्रॉपर फिनिशिंगचे टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा जो काही खालचा हार्ट शेप आहे तर तो तुम्ही असाही ठेवू शकता किंवा एखादी छोटीशी गोल्डन लेस लावली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी छोटीशी गोल्डन कलरची जी काही बारीक एकदम लेस आहे तर ती इथे लावून घेते. जर तुम्हाला प्रॉपर फिनिशिंगचे लेस लावता येत असेल तरच हार्ट शेपला लेस लावा, कारण बऱ्याचदा काय होतं असा शेप छान येतो पण आपण लेस लावल्यावर म्हणजे ती प्रॉपर लागली जात नाही जसा आकार आहे तसा, आणि त्यामुळे मग आपलं पूर्ण लूक बिघडतं, फिनिशिंग बिघडते, आपल्याला जसा आकार पाहिजे नाही तसा येत नाही. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक
जिथे कानाकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड करतच लेस लावायची आहे. म्हणूनच ह्या शेपला मी एकदम छोटीशी लेस घेतलेली आहे, जेणेकरून ती मला व्यवस्थित फोल्डसुद्धा करता यावी यासाठी. आणि बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतली. आणि ह्या लेसलासुद्धा आता मी डबल टिप देऊनच घेणार आहे, म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल, दाबली जाईल, वरती तरंगणारसुद्धा नाही. ठीक आहे. आणि फायनली आपला हा शेप इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता बॅक साईडला आपण इथे नॉट लावून घेऊयात. तर मी रेडीमेड गोल्डन कलरचं 1 मीटर नॉट घेतलेला आहे, म्हणजे एका ब्लाऊज डिझाईनसाठी किंवा एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर सफिशियंट असतं. आणि त्यानंतर बघा गळ्याच्या मधला जो काही मेन फॅब्रिकचा कपडा होता तर त्यापासून ह्या पद्धतीने आपण सिंपल त्रिकोणचे लटकन इथे रेडी करून घेणार आहोत. आणि बघा इथून असं टिप मारून घेऊयात. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचं इथे कट करून हे बघा ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं. तर सिंपल असं त्रिकोणचं लटकन झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन करून घेऊयात. आणि जर का तुम्हाला डिझायनर फॅब्रिकपासून वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकतात. याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी बरेचसे लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि फायनली दोन्ही पण सिंपल असे त्रिकोणचे फॅब्रिकपासूनचे लटकन रेडी झालेले आहे. मधून बरोबर सेंटरपासून कट केले आणि आता हे बॅकनेक डिझाईनला लावून घेऊयात. तर साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला हे नॉट लावायचे असतात. तर 2-3 वेळेस व्यवस्थित टिपा देऊन ते लॉक करायचं आहे. तर बघा एक साईडने लावून झालं. आता तीच मार्किंग आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये प्रॉपर फिनिशिंगसहित लागले जावं यासाठी. आणि बघा मग फायनली दोन्ही साईडचे प्रॉपर असे व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपण हे नॉट लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे आता मी तुम्हाला बांधून दाखवते. तुम्ही किती पॅक टाईट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही बांधू शकतात, पण मी इथे सिंपल पद्धतीने बांधून घेतलेले आहे बघा. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट छान असा इथे रेडी झालेला आहे. बॅकनेकची ही डिझाईन खूप सुंदर दिसते, तुम्ही इथे बघू शकतात. गोलगळा आहे, हार्ट शेप आहे, म्हणजे गोलगळ्यावर सुद्धा बऱ्याच कस्टमरला डिझाईन आवडत असते. फॅन्सी लुकमध्ये पण जर का बनवायची असेल तर तुम्ही अशी गोलगळ्यावरची डिझाईन इझिली बनवू शकतात, कारण मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंगसहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. सो अशी डिझाईन्स नक्कीच बनवून बघा. नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.